येतोय ना माझा? त्याचे कोच तर होते आतापर्यंत. येस आवाज येते. प्लीज रे. येस मॅम येस. येतोय. येस. फोटो बघितलाय सगळ्यांनी? कदाचित बाजूला गेले असतील, त्यांना माहित नसेल माझा फोटो दिसेल का काय. आहेत ना, जॉईंट आहेत ना. तर त्यांच्या कोचला आपण ऐकूया तोपर्यंत. येस आहे, कोच आले. येस सर. येस येस मॅम. वर्षा पाटील मॅडम आहेत का? आहेत आहेत ना, आहेत ना, आहेत ना, आहेत ना. रेज हँड आला नाही त्यांचा. येस येस. कदाचित मी तेच बोलले की त्यांचा ज्या आपण शेअर केला त्या बाजूला गेलेले असतील, त्यांना वाटले नसेल की माझा फोटो शेअर होईल का, स्क्रीनवर येईल का. तर वर्षा पाटील मॅडम प्लीज रेज हँड. मला ऐकायचंय तुमच्याकडून की हा झालेला बदल कसं वाटतंय, हा फोटो तुम्हाला तुमचे कोच भेटले कोचची आणि तुमची पूर्वी होती का काय, सांगा बरं जरा. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. फोटो पाहिला मॅडम तुमचा? फोटो पाहिला का? बघितला. ओके. कसं वाटतंय फोटोकडे बघून, किंवा आता काय फिलिंग आहे तुमच्या? ते पहिले फोटो बघून मॅडम मलाच माझी लाज वाटते की मी पहिले कशी दिसत होती बुवा आणि आता कशी दिसायला लागली, असं माझंच फेल वाटतं मला. चॅलेंजेस होते का तुमच्या आयुष्यात? वाढलेल्या वजनाने काही हेल्थ चॅलेंजेस होते का तुमच्या आयुष्यात? हो मॅडम, खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा मला, म्हणजे असं चालायला आणि त्याला पण गुडघे वगैरे दुखायचे आणि मानेचे पण इश्यू होते मला. ते मानेचे पण इश्यू चालले गेले आणि चालायला पण असं कंबर वगैरे पण दुखायचं ना, ते सगळे प्रॉब्लेम चालले गेले आता खूप. बरं, तुमच्या कोचची आणि तुमची आधी ओळख होती का कम्युनिटीमध्ये येण्याच्या आधी? एक मिनिट हा, तुम्हाला अनम्यूट करते, कोणतरी म्यूट केलं. हा आता बोला. खूप फ्रेश वाटतं मॅडम दिवसभर. हा, तर कोच तुमचे जे कोच आहेत, तर कोचची आणि तुमची कम्युनिटीमध्ये येण्याच्या आधी ओळख होती का? नाही मॅडम, काही ओळख नव्हती. सर एकदा असेच आमच्या म्हणजे मी शिक्षण विभागाला क्लर्क म्हणून काम करते मॅडम, आणि सर असंच काहीतरी टपालाच्या निमित्ताने आले होते शिक्षण विभागात. तर सरांनी मला बघितलं, तर मला नेमके तेव्हाच इश्यू चालू होते, प्रॉब्लेम चालू होते मानेचे वगैरे. तर बरं नव्हतं मला तेव्हा. सरांनी मला सहज विचारलं की मॅडम तुम्हाला वेट लॉस करायचंय का? तर मी पण तेव्हा हो म्हटलं, आणि सरांनी बस मला तर दुसऱ्या दिवशी लिंक दिली आणि मी उठली सकाळी. तर त्या दिवसापासून सुरुवात केली मी, लिंक आली आणि व्यायाम वगैरे करायला सुरुवात केली मी वर्कआउटला. तर बस मग तेव्हापासून मी जॉईन झाली. आता मला 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये माझं 13.600 किलो वेट लॉस झालेलं आहे. तर म्हणजे याच्या आधी आपल्या कम्युनिटीमध्ये येण्याच्या आधी काही प्रयत्न केले होते? नाही मॅडम, मी खूप प्रयत्न करायची, चालायची, खूप म्हणजे वॉकिंग पण करायची, पण वेट कमीच नाही व्हायचं मॅडम माझं. वाढतच जायचं आणि पहिले खाण्यापिण्याचे पण असं नियम नव्हते. केव्हाही खायची मी, म्हणजे जेवणाचे पण असं पथ्य पाणी काहीच नव्हतं. केव्हाही जेवण करायची, असं एखाद दिवशी खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं, नाही तर मग रात्रीचं राहायचं, तेच सकाळी खाऊन घ्यायचं. म्हणजे असं जेवणाचं असं नियमच नव्हते. असं केव्हाही काही खाणं होतं ना, असं पथ्य नव्हतं. पण हे कम्युनिटीमध्ये आल्यापासून जेवणाचे नियम वगैरे सगळं बदललं ना. वेळेवर जेवण, वेळेवर नाश्ता, सगळं वेळेवर झाल्यामुळे म्हणजे एकदम ती सवयच लागून गेली आता आरोग्याला. किती बीटीसी केल्या तुम्ही? 3 बीटीसी झाल्या मॅडम. 3 बीटीसी. बरं, तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा एका बीटीसी की नको बाबा, हे जरा जास्तच शिस्तीचं राहावं लागतं, इथे जास्तच कडक आहे, नको आपल्याला, असं वाटलं का? परत आता चौथी बीटीसी जॉईन करायची उलट. तुम्हाला बीटीसीत असं काय आवडलं की तुम्हाला वाटतं की मी आता चौथी पण बीटीसी करू? बीटीसी मध्ये मला मॅडम सुपर संडे खूप आवडला आणि डिटॉक्स डे खूप आवडला. ओके. सुपर संडे मध्ये जबरदस्त दिवशी स्वयंपाकाचं पण काम नाही आणि खूप हलकं पण वाटायचं आणि खूप फ्रेश वाटायचं मॅडम. डिटॉक्स डेच्या दिवशी म्हणजे एकदम म्हणजे उत्सुकता राहायची कामामध्ये पण. असं म्हणजे किती चालावं, किती नाही, किती पळावं, किती नाही, असं म्हणजे खूप फ्रेश वाटायचं. असं खूप छान, म्हणजे एकदमच असं हलकं एकदमच छान. आणि ऑफिसमध्ये पण मला सगळेजण म्हणायचे की मॅडम तुम्ही दर महिन्याला फेशियल करता का? तुमची स्किन पण खूप ग्लो करते, असं सगळेजण विचारायचे. म्हटलं नाही, मी फेशियल करतच नाही. येस येस.
असं म्हणजे खूप ओके. हे झालं मॅडम. बीटीसी केल्या तेव्हापासून माझ्या म्हणजे शरीरामध्ये सगळ्या आरोग्यामध्ये खूप बदल झाला. ऍडमिशन फिक्स केलं का कोच कडे दिलं का ऍडमिशनचं नाव दिलं तुमचं की मला पुढच्या बीटीसीची पुढच्या बीटीसीचं ऍडमिशन फिक्स झालं का? हो मॅडम झालंय. आणि घोडेस्वार सरांनी खूप प्रयत्न ओके. केलेत मॅडम माझ्या आरोग्यामध्ये चला, बदल परत घडवण्यासाठी. त्यांचं म्हणजे माझ्या आरोग्य बदलण्यामागे म्हणजे तेच खूप त्यांचं 101% म्हणजे त्यांचं खूप हे आहे. त्यांनी खूप प्रयत्न केलेत मॅडम. खूप म्हणजे त्यांचंच अभिनंदन करा तुम्ही. त्या सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. खूप म्हणजे खूप मेहनत कोचला घेतलेली आहे इतका सरांनी. आनंद होतो ना मॅडम, म्हणजे Yes. खरं हो. सांगू का, म्हणजे आपल्या स्वतःत बदल होतो, आपल्याला तर आनंद होतोच, पण आपल्यापेक्षा मी म्हणते कित्येक पटीने कोचला आनंद होत Yes, असतो. yes. कारण एखाद्याच्या आयुष्यात बदल करणं, स्वतःच्या आयुष्यात बदल करणं हे स्वार्थी वृत्ती झाली. म्हणजे आपला स्वार्थ असतो त्याच्या मागे. नाही मॅडम, आता बघा मॅडम, पीटीसीचा आता माझा आता स्टॉक येऊन जायचा मॅडम. त्याच्यामध्ये तर आता स्वार्थ काहीच नव्हता ना. सकाळी उठवण्यामागे त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता ना. उठवा किंवा नका उठवा, आपला काही प्रॉब्लेम नाही. पण मॅडम एका कॉलवर जर मी नाही उठली ना, तर सर मला 3-3, 4-4 कॉल कंटिन्यू करत राहायचे, पण मला उठवायचे म्हणजे उठवायचे. खूप मेहनत घेतलेली मॅडम सरांनी. खरंच म्हणजे सर खरंच खूप ग्रेट आहेत सर. येस. म्हणजे Yes, खूप yes. आता बघा, जसं ह्या कोचला बघा आनंद झालाय, हो तर मला वाटतंय की माझ्या आयुष्यात देवदूत बनून माझे कोच आले असं निश्चित वाटतंय तुम्हाला, मॅडम. बरोबर? खरंच ही देवदूताची भूमिका आता तुम्हाला पार पाडायची. तुम्हाला तुमच्या माध्यमातून आपल्याला अनेक लोकांच्या आरोग्यात बदल करायचा आहे. कारण हो, मॅडम. आपण सगळ्यांनी व्रत केली या मिशनचं, आणि तुम्ही पण त्याच्यात सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करते. हो मॅडम, नक्कीच. येस, थँक्यू सो मच. परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. Yes, yes. आता पहा, हे तुम्ही सगळे रिझल्ट बघितले. आणखी 1-2 रिझल्ट काही एक्साइटेड पर्सन आहे ज्यांनी बीटीसी मध्ये